हॅलो, आज आम्ही चाललो आहे ब्राईड टू बी पार्टी करायला। तर आमची 10वीतली फ्रेंड शलाका हिचं लग्न आहे, तर तिची पार्टी करायला आम्ही आलो आहे आज कर्जतला। तर आम्ही पार्टी कशी एन्जॉय करणार आहे तर हे पाहण्यासाठी तुम्ही ब्लॉग नक्की बघा। 8:26ची खोपोली पकडून डोंबिवलीवर येऊन आम्ही आलो कर्जतला। आता आम्ही जातोय रूमवरती। तर इथला एरिया बघितला ना तर खूपच छान होता आणि असं वाटत होतं की आम्ही गावाला आलो आहे। भारी वाटत होतं एकदम। आता आम्ही जातो आहे नाश्त्यासाठी। आम्ही आता वडापाव घेतलेला सकाळी आल्यामुळे। रूमवर येऊन फ्रेश झालो आणि मग आम्ही नाश्ता केला। ढोकळा, वडापाव आणि चहा होती नाश्त्याला। थोडा वेळ बसलो, गप्पा मारल्या आणि 2 वाजता आमची बिर्याणी आली आणि नंतर आम्ही बिर्याणी खायला घेतली। तर बिर्याणीची मस्त सगळे परेश फोटो काढत होता बिर्याणीचा आणि मानसी पण बघत होते आता कसं वाढायचं काय। नंतर वाढायला चांगला मेंबर कोण हे आम्ही शोधून नंतर आम्ही ठरवलं की विराज चांगला वाढू शकतो। मग आम्ही नंतर बिर्याणी वाढायचं काम विराजला दिलं। आमची ब्राईड बघा इथे फोन बघत उभी होती। अक्षताने आपलं सोपं काम घेतलं, तिने कोशिंबीर वाढली आणि विराज वाढत होता पीस वगैरे बघून। चला तर मग आता आम्ही बिर्याणी एन्जॉय करणार आहोत आणि नंतर मग पुढची पार्टी एन्जॉय करू। तर इथेच मध्येच आमचा एक फ्रेंड आला नव्हता, तर प्रथमेशने पण व्हिडिओ कॉल केला होता। तर त्याला आम्ही दाखवत होतो की आम्ही छान बिर्याणी वगैरे खातोय, एन्जॉय करतोय। अशा प्रकारे परेश आणि विराजने जेवण वाढण्याचं काम केलं। ए लवकर लवकर बसा। कोणतरी बसा तिकडे। ह्याचा अक्षताचा ताट आता अक्षताचा विरसता ता पान तर वेगळा केला नाही केला ना। मी फोटो काढते आणि मग मी बसते। झाला घेते आणि बिर्याणी पण खूपच छान होती। टेस्ट त्याची मस्त होती बिर्याणी। मस्त सगळ्यांनी बिर्याणी खाल्ली। लास्ट पर्यंत परेश मात्र जेवत होता आणि शलाका काहीतरी बोलत होती। मी म्हटलं की चप्पल घेणार थोडा सांगायला नको। झोप गो झोप तू। गाणं बोलात कोण विद्या गुजरात सगळ्यांची झोपासाठी नाही ह्या करते त्या करते त्याचं सारखं चालूच होतं। पहिली यांची तयारी केली। विद्याचा बोच केला। अरे बस विद्या नको ते झोपती ती हयो।
आम्ही झोपतो. दुपारी ऊन होता तरी पण आम्ही जरा गार्डनमध्ये गेलो खाली फिरायला. जास्तच ऊन होतं त्याच्यामुळे थोडंसं फिरून फोटो काढून नंतर आम्ही परत रिटर्न आलो रूमवरती. दुनिया विसरली असती. दुनिया भराचो काय करतो आपण जायला चालू केलं. हे झाल्यानंतर वाटतं. विदाऊट हात धरता. गेम तोच हवं. ए विदाऊट हात लावता फुगो फुगवायचं. हा तर मग त्याला विराज हात सोडा हात धरून नाही. मानसी गेम खेळायला सगळ्यांनी बरोबर बोलतो. यांचं काय चाललं तर बघ आधी. किती मुलगवले बघ मी. छोटंसं डेकोरेशन करून नंतर आम्ही ब्राईड भरभराटीचा जाऊ. आणि आता आम्ही केक कटिंग करणार आहोत. असं नाही ठेवायचं. खाली ठेव. खाली ठेव. फोटोसाठी हीच घे बाबा. आम्ही पेटून जातो. दिवे आयुष्यात आम्ही लावतो. दिवे लावतो ते लावशील वेगळे. आम्ही ते लावतो. व्हिडिओ करता नाही. अजून एक आपल्याकडे पिंक वाला पण ट्राय कर. एक हात ए ह्या मस्त दिसता पिंक वाला सगळं. नाही दोन सुरे दिले आहेत त्यांना. चाकू दिला ना. चाकू सगळा दिला ना बघ. मी काय केलं जबरदस्त लाकडाचं. खाली लावलं आता केक अलग उचल. ब्राईट टू बीच्या केकला केकवाल्याने जो स्टिकर दिला होता तो हॅप्पी ॲनिव्हर्सरीचा होता. म्हणून आम्हाला जाम हसू येत होतं. पण शलाकाला न सांगता आम्ही ते लावलं पण होतं. आणि नंतर शलाकाला कळलं की आम्ही हॅप्पी ॲनिव्हर्सरीचा स्टिकर लावला आहे. तो असं करून लावा ना. असं करून मी तर काही ह्याच्यात लावलेले त्यात ह्याच्यात नाही तू याकडे लावलं. असं लावलं ना तर
हो तो पिंक वाला भारी वाटला असता ना. पिंक वाला त्याच्यापेक्षा भारी वाटला असता तुला. लाईट कलर आहे ना एकदम रेडियम टाईप. पिंक कलर. त्याच्या बाजूक लावून बघ जरा पिंक कलर मस्त वाटत बघ. दोन्ही लावा एक इकडनं एक त्या खांद्यावर ना दोन्ही. लावचं लागतं मग मागून लावते ना. उलटा घेतलास. असा उलटा होता ना. नाही उलटा होता ह्या खांद्यावरच जाऊ का आता. पण आता रवा दे फक्त बघूसाठी बघ कसा दिसता. बघूसाठी कसा दिसता बघ तू का खयचो कलर चांगला दिसता. पिंक वाला दिसता. पिंक वाला. काय काढून काय जातो. अरे चेंज झाला ना. काय करतात हा ब्राईट टू बी सेट करतो. ब्राईट टू बी आयुष्यात मगाशी सेट. व्हिडिओ बनवता आता जाऊन बसलाय जाऊ दे काय घेतलं. आपण हॅपी अॅनिव्हर्सरी हॅपी बर्थडे. कुठे अॅनिव्हर्सरी काय वाचला पाहिजे. हा तुझी अॅनिव्हर्सरी आहे काय गे. अॅनिव्हर्सरी वाकण बघा ती. वाकण बघ. अॅनिव्हर्सरी जा तुझी. चल अरे अॅनिव्हर्सरी कोणी लावले काढत. हा आमका अॅनिव्हर्सरी होई का तुझी. तर वी आर थॉटिंग इन ॲडव्हान्स. दूर लागलो काय. स्टार्ट कर रे भाई स्टार्ट कर. काय स्टार्ट करू. तकडे स्टार्ट कर. मी करते माझं. माझ्याकडे तकडे काय बोलायचं. हा काय बोलायचं. तरीका है वा. बोला काहीतरी मेलन. बँड बाजा बारात घोडा घेऊन आले नवरोजी. लगीन घटका समीप आली करावं लगीन घाई. माणसं नको तर नको घेऊ. मग काय काय हवंय त्या घेऊ. ती मी मेणबत्ती फुकून टाक कोमल. ती पण बघ. इथं काढ मेणबत्ती काढ. चॉकलेट वाला साईडला चॉकलेट हाता. सगळ्यांनी भरवा घेतो एका केक जा पटापट. केक ठीक आहे केक पण टेस्ट आहे केकला. केकला इज्जत आहे ना थोडी तरी. नाही भरवत नाही नको आता. बस खाऊ नको. हे जर इथे परसा तू घे. घेतले ना. गो खालच्या पास ना मागा इज्जत हाकी ना. कोणत नाही पोच करणं थांब पॉज कर. मी तुला जा. जाओ सजी. मी जरा कसं जा बरं जा. धर बघा आता तू. हाच काय सांगते. खाऊ नको. जसं हात लावतो. झाला तेवढे काय बाहेर काढतो. परत तास बरोबर. चांगलं गेम बरी तर तेव्हा केक खायचं तू केकच बनव. घे. 2 मिनिटं नो होल्ड. न बरं घे. बरं नाकात घातली. गळी ला धर. ला गळी मीटर वर ला घे. माझं स्टेबल. फिल्टर करा कोमल या माय चला. यादीला केक वाटत.
चालू करू नाही आणि फिरी करत होत आहे. ओरडायचं नाही ना? जास्त नाही नको फोडू. 1-2 फोड आणि बाकीचे घेऊन ठेवायचे. मोठे वाले ते, मोठे वाले ते. फटाके फोडतात. अरे आपण केला. तो फोडू नसली तर खाली मारा देत. मी सोडून नाही, स्वतःच फुटतो. गो फोडून टाक चल शाला का मारा देत. चल 2-3 फोडून टाक. फोड पटापट फोड, पटापट फोड. हा हे फोड, हे फोड, हे फोड चल. हे 3 फोड पटकन. ते रवा माझा गला फटाके जोराने लागले की जोरात पडतात. हा बोल बोल. अशा प्रकारे लग्न अरे बाबा. झालाय. काय तुम्ही पिशवीत टाकू याच्यात. ह्या विद्या आमचा पूर्ण कामवाली बाई बनला आज. ही अक्षता याक तसा. मी तुला विचारते सागर रे. आम्ही शलकाला पर्स गिफ्ट केली. मग तिने ते घालून दाखवली. तिला खूप आवडली ही. विजायची जोरात चित्त. चला आता 5:30 झालेले. आम्ही आवरायला घेतलं आणि मुंबईला परत जायला निघालो. तर तुम्ही लास्टला मी फोटोज ॲड करणार आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. आणि खरंच असं फ्रेंड्ससोबत आफ्टर मॅरेज असं एन्जॉय करणं, फुल डे आम्ही एन्जॉय केला. खूप भारी वाटलं. क्वालिटी टाईम होता तो. सगळं ऑफिसचं काम किंवा घरचं सगळं विसरून आम्ही फ्रेंड्स परत भेटलो आणि खूप सारं एन्जॉय केलं. तर असं एन्जॉय कधीतरी केलंच पाहिजे. मी तर लग्नानंतर पहिल्यांदाच गेले होते फ्रेंड्ससोबत असं एन्जॉय करायला. तर थोडंसं म्हणजे वेगळं काहीतरी. तर आपला पण मूड फ्रेश होतो. खूप भारी वाटतं. ती आपली पहिली लाईफ, आपल्या पहिल्या गप्पा त्या सगळ्या आमच्या दिवसभर रंगल्या होत्या. आणि दिवस कधी गेला, टाईम कसा गेला आम्हाला काहीही समजलं नाही. सगळे आवरत होते. शलाका तर बिचारी लिफ्टकडे वेट करत होती की कधी यांचं आवरतं आणि आम्ही कधी स्टेशनला जातो आहे. विद्या सगळं व्यवस्थित करून लॉक लावत होती. नंतर सगळ्यांना कंटाळून सगळे काय बाहेर पडत नव्हते ते बघून शलाका परत आली आणि विराज गेला. विराज जाताना मस्ती केली. म्हणजे त्याने परेशचा एक बूटच साईडला ठेवला होता. मग परेश आपला बूट शोधत होता. तर ही अशी मस्ती चालू होती. नंतर बघा विराज गेला शेवटी लिफ्टमध्ये कंटाळून आणि तो मस्त वर खाली फिरत होता. मानसी बिचारी कचऱ्याची पिशवी हातात घेऊन फिरत होती. तिला वाटलं ती पिशवी घेऊन खाली जायचं आहे. मग तिला विद्याने सांगितलं नाही पिशवी इथेच ठेवायची आहे. तेव्हा तिने बिचारीची शांत ठेवली पिशवी. आता आम्ही वेट करत होतो की परेशचे कधी बूट घालून जातील आणि कधी आम्ही लिफ्टमध्ये जाणार. शेवटी आम्ही कंटाळून परेशला तिथेच ठेवून आम्ही लिफ्टमध्ये गेलो आणि लिफ्ट बंद होणार एवढ्यातच परेश आला. तर चला आम्ही आता चाललो आहे मुंबईला. तर बघू आता 5:33ची ट्रेन आम्हाला पकडायची होती पण ती मिळणार नव्हती.
वेगळा. 2 स्विमिंग पूल आहेत, म्हणजे छोट्यांसाठी वेगळा आणि मोठ्यांसाठी वेगळा. खाली भिंती भिंत काय असता